नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघू शकता आता इथे आपण छान अशी रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 4 ते 5 बॉईल बटाटे घेतलेले आहेत. तर ह्या पद्धतीने नक्की करून बघा मित्रमैत्रिणींनो, खूप सुंदर असा पदार्थ बनून तयार होतो आणि मला माहिती हा पदार्थ तुम्हाला माहीतसुद्धा असेल. तर आपण इथे बॉईल केलेले बटाटे घेतलेले आहेत आणि त्याचं आपण साल काढून घेणार आहोत. आणि मैत्रिणींनो, एक लक्षात ठेवायचं, जेव्हा बटाटे गरम असतात ना तेव्हाच साल काढून ठेवा, कारण नंतर साल निघायला खूप त्रास होतो. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण सर्व साल काढून घेतलेले आहे. त्यानंतर आपण पुन्हा इथे एका ट्रिकने छान असे यांना स्मॅश करून घेणार आहोत. तर इथे तुमच्याकडे जर काटेरी चमचा असेल तर चमच्याच्या साहाय्याने छान असं आपण स्मॅश करून घेणार आहोत. आणि जेव्हा बटाटा गरम असतो ना तेव्हाच आपल्याला छान असं स्मॅश करून घ्यायचं. ह्या पद्धतीने अगदी झटपट आणि छान असं स्मॅश होतं. तर बघू शकता, तर इथे मी सर्व बटाटे छान असे स्मॅश करून घेतलेले आहेत. तर चला आता आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा मित्रमैत्रिणींनो. तर बघू शकता ह्या पद्धतीने मी पूर्ण बटाटे छान असे स्मॅश करून घेतलेले आहेत. तर आपण ह्याचं वाटण तयार करणार आहोत. तर बघू शकता आता इथे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, थोडंसं कोथिंबीर घेतलेलं आहे हिरवा आणि अर्धा इंच इतका आल्याचा तुकडा घेतला आहे. तर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे आणि छोट्या भांड्यामध्ये आपण हे मिरचीचे तुकडे करून आपण घालून घेणार आहोत. तर बघू शकता, हे आपल्याला फक्त एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने करून बघा, खूप सुंदर पदार्थ बनून तयार होतो. तर आता इथे मी कोथिंबीर, अद्रक आणि मिरची घालून घेतली आहे. छान असं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत. तर इथे आपण एक कढई घेतलेली, कढई गरम करून घेतली. साधारण 1.5 ते 2 चमचे इतकं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे तेल छान गरम झाल्यावर आपल्याला सुरुवातीला मोहरी घालून घ्यायची. मोहरी छान तडतडली की मग आपल्याला ह्याच्यामध्ये 1 चमचा इतकं जिरं घालून घ्यायचे. जिरंसुद्धा छान असं आपल्याला तडतडून फ्राय करून घ्यायचे. बघू शकता ह्या पद्धतीने छान अशी फोडणी तयार झाल्यावर आपल्याला इथे 1 चमचा इतकं धना पावडर घालून घ्यायची. तर धना पावडर पण छान असं आपल्याला ह्याच्यात परतून घ्यायची. त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना आपण, हिरवी मिरची, कोथिंबीर, आल्याचं, ते सुद्धा ह्याच्यात घालून घ्यायचं ह्या पद्धतीने. तर बघू शकता, तर छान अशी याची फोडणी तयार करून घ्यायची. तर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कमेंट करून सांगा मित्रमैत्रिणींनो. तर ह्या पद्धतीने आपली छान अशी फोडणी तयार झाल्यावर आपल्याला इथे थोडंसं चिमूटभर हळद पावडर घालून घ्यायची. हळद पावडरसुद्धा तुम्ही प्रमाणानुसार तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. त्यानंतर आपण इथे थोडंसं मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार, कारण बटाट्याचा पदार्थ म्हटल्यावर त्यात थोडंसं मीठ आपण त्या हिशोबानेच घालतो. तर त्यानंतर आपण छान हे स्मॅश केलेले जे बटाटे आहेत ना ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत फोडणीमध्ये. तर ह्या पद्धतीने तर खूप सुंदर असा पदार्थ बनून तयार होतो. तर नक्की करून बघा ह्या पद्धतीने. आता इथे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत मित्रमैत्रिणींनो. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करा. आता इथे आपण गॅस बंद करून दिलेला आहे. हे मिश्रण आपण थंड होऊ देणार आहोत. त्याआधी इथे आपल्याला एक सिक्रेट असा पदार्थ घालायचा आहे, तो आहे आपला कसुरी मेथी. तो सुद्धा इथे मी छान असं स्मॅश करून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा छान चमच्याने मिक्स करून घेत आहे आणि आपल्याला हे मिश्रण थंड होऊ द्यायचे. त्यानंतर आपण इथे गव्हाचं पीठ घेतले, साधारण 2 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी आणि अर्धी वाटीला सुद्धा कमी इतकं आपण इथे मैदा घालून घेणार आहोत. तर बघू शकता, त्यानंतर आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचे. मिक्स झाल्यावर मग आपल्याला पुढे प्रोसेस बघा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला लाईक करा. त्यानंतर इथे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून असं आपल्याला छान असा याचा गोळा तयार करून घ्यायचे. तर मैत्रिणींनो, केव्हाही कणिक मळताना तर आपण थोडं थोडं पाणी घालूनच त्याचा गोळा तयार करून घ्यायचं. तर बघू शकता ह्या पद्धतीने आपण गोळा छान असा तयार करून घेतला आहे आणि अगदी त्याला 2 ते 3 थेंब इतकं आपण छान तेल लावून घेणार आहोत. ते मळून थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत. त्यानंतर इथे मी पोळपाट घेतलं आहे आणि 2 छोटे असे गोळे तयार करून घेतले. ते ह्या पद्धतीने आपण पिठामध्ये छान असं मिक्स करून घेणार आहोत ह्या पद्धतीने आणि ह्याचे छोट्या छोट्या अशा 2 पुऱ्या लाटून घेणार आहोत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला आहे तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्की करा. तर आता इथे आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून झाल्यावर पुढे आपल्याला अजून प्रोसेस आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, स्किप न करता. तर ह्या पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत आणि हव्या त्या आकारात तुम्ही कमी जास्त साईजमध्ये लाटू शकता. तर इथे मी 2 छोट्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत.
त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. जे आपण बटाट्यांचं सारण बनवलेलं आहे तर ते आपल्याला ह्या पद्धतीने भरून घ्यायचे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला लक्षात आलं असेल की हा कोणता पदार्थ आहे. तर आपण बनवतो आहे बटाट्याचा झटपट होणारा असा पराठा आणि खूप सुंदर खुसखुशीत असं बनवून तयार होतो. तर नक्की करून बघा. त्यानंतर सारण भरल्यावर आपल्याला अगदीच बटाटा चिटकायला नको म्हणून आपण वरून थोडंसं पीठ बुरबुरून द्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने आपण छान असा पॅक करून घेत आहोत पराठा. आणि आपल्याला कडा अगदी पॅक करून घ्यायचे आहे. बटाटा अजिबात बाहेर निघायला नको. तर ह्या पद्धतीने छान असं पण पॅक करून घेतो आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे नक्की करून बघा. त्यानंतर आपण थोडंसं पीठ लावून छान असं ह्याला लाटून घेणार आहोत. तर इथे मी दगडीच पोळपाट घेतलेला आहे, जेणेकरून आपला पराठा मोठा आणि छान असा पातळ लाटला जायला हवा म्हणून. तर इथे आपण छान असं ह्याला लाटून घेणार आहोत. तर तुम्ही थिकनेस बघू शकता. तुम्हाला ज्या साईजमध्ये हवा असेल त्या साईजमध्ये तुम्ही लाटून घेऊ शकता. तर ह्या पद्धतीने आपण लाटून घेणार आहोत. तर आता इथे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. तरी खूप मोठी साईज झालेली आहे आणि थिकनेस पण बघू शकता आणि सारण पण अगदी मऊसूत झालेलं होतं. त्यानंतर आपण इथे तवा गरम करून घेतलेला आहे आणि तव्यावर छान असा हा पराठा शेकून घेणार आहोत. तर मी तव्यावर पराठा घातल्यानंतर कडेने थोडंसं तेल लावून घेते, कारण अगदीच पराठा आपला चिटकायला नको म्हणून. तर बघू शकता ह्या पद्धतीने आणि करपायला नको. तर आता इथे थोडं थोडं तेल घालून आपण छान असं ह्याला एका साईडने शेकून घेणार आहोत आणि मग आपण ह्याला पलटून घेणार आहोत. अगदी झटपट बनून तयार होतो. तर बघू शकता आपण इथे पलटून घेतलेली आहे. खूप सुंदर असा पराठा बनून तयार होतो. तुम्ही ह्याच पद्धतीने कोबीचा पराठा, भरपूर प्रकारचे पराठे बनवू शकता. दुधीचा पराठा अगदी झटपट बनवून तयार होतात. तर ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा मित्रमैत्रिणींनो. खूप सुंदर आणि अगदी आपण हॉटेलला वगैरे खातो ना त्या पद्धतीचा बनवून तयार होतो. तर नक्की करून बघा. आणि तुम्ही आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करून ठेवा पुढच्या व्हिडिओसाठी. तर बघू शकता झटपट असा आपला पराठा आणि दहीचा बेत आहे. तर नक्की करून बघा, खाऊन बघा. सध्या उन्हाळा आहे, मग जास्त जेवण जात नाही, त्यावेळेस मी हा आयत्या वेळी बनवते. म्हणजे सगळ्यांचं पोटभरीचा नाश्ता प्लस जेवण असं होऊन जातं. तर बघू शकता सुंदर असा आपला पराठा बनवून तयार झाला आहे आणि गरम गरम पराठ्यासोबत थंड थंड दही इथे आपण घेतलेलं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ.